नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मेथीचे थेपले। चला तर मग सुरुवात करूया। मेथी थेपला तयार करण्यासाठी आपण मेथी कट करून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण हे एका परातीमध्ये टाकून घेऊया। यामध्ये 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। 3 चमचे आपण बेसन पीठ घेतलेले आहे ते यामध्ये घालून घेऊ। अर्धी वाटी आपण दही टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊ। 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची। हळद पाव चमचा, लाल तिखट 1 चमचा, ही काश्मीरी लाल मिरची आहे, 1 चमचा जीरा, चवीनुसार मीठ, 1 चमचा आपण तेल टाकून घ्यायचंय। ही सगळी जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी ऍड करू आणि पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम घट्ट असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आपलं पीठ मळलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। यामुळे आपले थेपले एकदम खुसखुशीत होतात। आता आपण आपला डो थोडासा रेस्ट करायला ठेवून देऊया। 5 मिनिटं झालेली आहे। आता आपण याचे थेपले तयार करायला घेऊया। सर्वात पहिले आपण असे पेढे तयार करून घ्यायचे आहे। पिठामध्ये डिप करून घेऊया। आता व्यवस्थित आपण हे लाटून घ्यायचे। सगळ्या बाजूंनी एकदम पातळ असा आपल्याला थेपला लाटून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता एकसारखा आपण थेपला व्यवस्थित लाटून घेतलेला आहे। एकीकडे आपण तवा तापत ठेवलेला आहे, त्याच्यावर आता हा थेपला आपण टाकून घेऊया। मीडियम गॅसवरच आपण पहिले हा थेपला भाजून घ्यायचा आहे। आता आपण पलटी मारून घेऊया। आता गॅसची फ्लेम मीडियम केलेली आपण। दोन्ही बाजूनी एकदम व्यवस्थित आपण थेपले शेकून घ्यायचे। आता आपण दोन्ही बाजूनी तूप लावून घ्यायचंय। या जागी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। व्यवस्थित थेपले शेकून घ्यायचे। आपले थेपले तयार झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊयात। तुम्हाला अजून एक मी बनवून दाखवते। पुन्हा आपण एक पेढा घेतलेला आहे,
त्याला व्यवस्थित पीठ लावून घेतलंय। आता हलक्या हाताने आपण हे व्यवस्थित लाटून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे, म्हणजे एकसारखं सगळ्या बाजूनी आपला थेपला लाटला जाईल। आता आपण हा शेकून घेऊया। आता आपण ही शेकून घ्यायची आहे। मीडियम गॅसवरच आपण आपला थेपला शेकून घ्यायचा आहे। एक बाजू व्यवस्थित शेकून घेऊया पहिले। सगळ्या बाजूनी व्यवस्थित शेकून झालं की आपण पलटी मारून घ्यायचंय। आता याच्यावरती तूप टाकून घ्यायचंय, व्यवस्थित पसरवून घेऊया। आता आपण हे पलटी मारून घेऊ। दोन्ही बाजूनी एकदम व्यवस्थित शेकलं गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण हे काढून घेऊया। अशा पद्धतीने आपण बाकीचे थेपले तयार करून घेऊ। तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत असे आपले थेपले तयार झालेले आहेत। खायला एकदम चविष्ट आणि एकदम कापसासारखे झालेले आहेत। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।